नमस्कार मित्रांनो, VWGK मराठी या लोकप्रिय चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत, जे की स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला तर मग आता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, म्हैसूरचा वाघ म्हणून कोणास ओळखले जात होते? खाली आपल्याला 4 पर्याय आहेत. पर्याय 1 बॅरिस्टर जिना, पर्याय 2 टिपू सुलतान, पर्याय 3 लाला लजपतराय आणि पर्याय क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टिपू सुलतान. म्हैसूरचा वाघ म्हणून टिपू सुलतान यांना ओळखले जात होते. तर बघूया आता पुढील प्रश्न, पानिपतचे तिसरे युद्ध केव्हा झाले? खाली 4 पर्याय आहेत. पर्याय 1 1661, पर्याय 2 1721, पर्याय 3 1741 आणि पर्याय क्रमांक 4 1761. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1761. पानिपतचे तिसरे युद्ध हे 1761 या साली झाले. ओळूया आता पुढील प्रश्नाकडे. पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 1774, पर्याय 2 1784, पर्याय 3 1794 आणि पर्याय क्रमांक 4 1798. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1784. पिट्स इंडिया ॲक्ट 1784 या साली मंजूर झाला. बघूया आता पुढील प्रश्न, पहिली गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? 4 पर्याय आहेत. पर्याय 1 1929, पर्याय 2 1930, पर्याय 3 1931 आणि पर्याय 4 1932. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1930. पहिली गोलमेज परिषद ही 1930 या साली भरली होती. बघूया आता पुढील प्रश्न, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? 4 पर्याय आहेत. पर्याय 1 1930, पर्याय 2 1931, पर्याय 3 1932 आणि पर्याय 4 1933. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1931. म्हणजे दुसरी गोलमेज परिषद ही 1931 साली भरली होती. पुढील प्रश्न आहे, तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? 4 पर्याय आहेत. पर्याय 1 1930, पर्याय 2 1931, पर्याय 3 1932 आणि पर्याय 4 1933. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1932. तिसरी गोलमेज परिषद ही 1932 साली भरली होती. बघूया आता पुढील प्रश्न, कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे? 4 पर्याय आहेत. पर्याय 1 रयतवारी, 2 कायमधारा, 3 वायदा आणि 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रयतवारी. रयतवारी पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे. पुढील प्रश्न आहे, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? खाली 4 पर्याय आहेत. 1 1557, 2 1657, 3 1757 आणि 4 1857. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1757. प्लासीची लढाई ही 1757 या वर्षी झाली होती.
वळूया आता पुढील प्रश्नाकडे. बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? खाली 4 पर्याय आहेत. 1. डिसेंबर 1909, 2. डिसेंबर 1990, 3. डिसेंबर 1911 आणि पर्याय 4. डिसेंबर 1912. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. डिसेंबर 1911. बंगालची फाळणी ही डिसेंबर 1911 या साली रद्द करण्यात आली. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? 4 पर्याय आहेत. पर्याय 1 1912, पर्याय 2 1916, पर्याय 3 1917 आणि पर्याय 4 1918. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1918. खेडा सत्याग्रह हा 1918 या वर्षी झाला होता. बघूया आता पुढील प्रश्न. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? 4 पर्याय आहेत. पर्याय 1 1932, पर्याय 2 1939, पर्याय 3 1940 आणि पर्याय 4 1942. तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1942. भारत छोडो आंदोलन 1942 वर्षी सुरू झाले. पुढील प्रश्न आहे. इंटरपोल या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खाली 4 पर्याय आहेत. पर्याय 1 1920, पर्याय 2 1921, पर्याय 3 1922 आणि पर्याय 4 1923. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1923. इंटरपोल या संघटनेची स्थापना ही 1930 या वर्षी झाली. बघूया आता पुढील प्रश्न. पहिल्या महायुद्धाचा काळ कोणता होता? खाली 4 पर्याय आहेत. पर्याय 1 1912 ते 1916, पर्याय क्रमांक 2 1913 ते 1917, पर्याय क्रमांक 3 1914 ते 1918 आणि पर्याय क्रमांक 4 1915 ते 1920. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1914 ते 1918. पहिल्या महायुद्धाचा काळ हा 1914 ते 1918 हा होता. बघूया आता पुढील प्रश्न. दुसऱ्या महायुद्धाचा काळ कोणता होता? खाली 4 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1928 ते 1932, पर्याय क्रमांक 2 1936 ते 1942, पर्याय 3 1938 ते 1944 आणि पर्याय क्रमांक 4 1939 ते 1945. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1939 ते 1945. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ हा 1939 ते 1945 हा होता. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते? 4 पर्याय दिले आहेत. पर्याय 1 1919, पर्याय 2 1920, पर्याय 3 1922 आणि पर्याय 4 1930. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1920. असहकार आंदोलन महात्मा गांधींनी 1920 या साली सुरू केले. तर मित्रांनो, असेच स्पर्धा परीक्षांमधील महत्त्वाची प्रश्न उत्तरे बघण्यासाठी VWGK मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा.